मित्रांनो इकडे या साईडला बघा पालेगावचा ब्लॅक टायगर बादल ओलामध्ये रंगलेला आहे. संदीप दादा आहेत, विचारूया. नाना कुठली गाडी झाली आज? आज एलियन सोबत आणि दातिवलीचा सुलतान. म्हणजे ती गाडी राहुल भाईचा एलियन आणि ती मैत्री पूर्ण झाली आपली. म्हणजे ते आतिश पाटीलनी त्यांच्यावर दातिवलीवाल्यांच्यावर नाव फिरवला. सुलतानवाल्यांचा नाव होता दातिवलीवाल्यांचा. तिकडून एलियन निघाला, इकडून बादल निघाला. कधी झाला पहिरा? पायरा आता 2 दिवस काल रात्रीच झाला पायरा. आणि याच्या आधी पण ही गाडी पळालेली आहे. पाला ते हमेशा पाला ते गाडी आमच्या. आणि जुनच म्हणजे आता जुनं संबंध गटाला पण एकविरी लावून पालाली होती, तिथं 5 नंबर केला गाडी. तिथं पण मस्त छान गाडीला स्पीड लागला होता. हा मस्त गाडी पालाली होती. आणि आज खिरकालीचं मैदान निवडलंय कुठेतरी. मला वाटतं आता कुठं मैदान झालं तिथं बादल होता, त्याच्यानंतर आज आलाय का मैदान? आपलं इथं होता, तिथं गटपात झालता ना बैल. तिथं आपला इथं आता फेरा पण मारला बोनिलीला. तिथं अर्जुन होता वांगणीवाल्यांचा. तिथं फेरा मारला, नाव होता तिथंशी एक गोंड्यावर. नाही कोण जोर झाला, मग नाव नाही फिरला, मग तिथं फेरा मारला आम्ही. मस्त पळाला तो पण फेरा. मस्त पाला. आणि तो कसा काय झाला होता नियोजन अर्जुन सोबत? तो कुठल्या मैदानाला झाला तो होता? म्हणजे आता ते 1.5-2 वर्ष बैल मागत होतं, तर मी स्वतः फोन केला त्यांना का बा बैल माझा खाली आहे, तुमचा बैल खाली असला तर ते वरून बैल मागवणार होता गटाला. तर मग तो नाही झाला. तर त्याही 2-3 चिट्या पावत्या टाकल्या होत्या. मी 2-3 पावत्या टाकणार होतो, पण ते बोलले का आम्ही टाकलेल्या आहेत पावत्या. वरून आम्ही जयेश शेटला फोन केला होता का बैल आम्ही मागवणार आहोत, तर त्यावर तुमचा फोन आला आहे, तर मग आपण गटाला गाडी ही बोलू. आता जो नाही मैदान झाला 22 तर तारखेला मग बोनिलीला मी बोललो त्यांना, या तुम्ही आपण तिथं फलू. जो सोनू मुंबईकरचा मैदान होता त्या मैदानाला? हा, त्या मैदानासाठी. बरोबर. मग तो मैदान आता वाटतं होणार पण आहे. मग काही गाडीचं तो नियोजन 3 तारखेला होणार आहे. बघू आता. इथं बोनिलीला पळाली ती आमची गाडी. आपण शब्द दिलता तो त्यांना पुरा केला. म्हणजे बरोबर आहे. कुठेतरी हे नको. ते एक गोंड्यावर नाव होता त्यांचा, नाही फिरला, मग आपण फेरा मारला तिथे. मग तसं बघायला गेलं तर तुम्ही गटाला दिला होता, मग बोनिवलीला पण तीच गाडी जुळून आणली. ती बघा ती 2 जुळून वेळेला दिला आणली, तुम्ही. पण भविष्यात ती गाडी कधीतरी पळेल वापस. पळेल ना? नक्कीच, कारण गाडीला गती छान लागली होती. गती छान लागली होती. मस्त बरोबर. गाडी, आज जुळून जो पळाली होती. बरोबर आज चांगला असं नियोजन केलं होतं आनंद शेठ सोबत, आनंदराव सोबत. आणि जे प्रिन्स आतिश शेठ माली बघा आज बैलगाडा संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. म्हणजे बघा अध्यक्ष असताना सुद्धा बघा शांत आणि संयमी खेळ कसा करायचा तो त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. खेळ म्हणजे दोस्तीमध्ये जमली वाटतं गाडी. त्यांची नाव फिरवला. नाही तर राहुल पाटीलची ना आपली गाडी नाही होतापर्यंत तर नाही होत आपली गाडी. पण तो झाली तरी पण तो बैल त्यांचा पारला, थोडा वाईट वाटला मला. भले हरजीत काय होत राहते समजावा, पण तो बैल नव्हता पारायला पाहिजे होता. नंदी पारायला नव्हता पाहिजे होता. बरोबर. म्हणजे सुलतान का? हा, सुलतान पारला. बरोबर. त्याच्या लागला वाटतं त्याच्या. आणि कुठेतरी गाडी पण तुमच्या पाठीमध्ये आली ना? बॅरिकेडचा मार लागला त्या बैलाला. बघा म्हणजे कुठेतरी आज मित्रांनो गाडी झाली, गुलाल मिळवलाय. पण दादांना बघा एक म्हणजे ते सांगतात ना की या क्षेत्रामध्ये स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा पण विचार केला जातोय. तर दादानी कुठेतरी सांगतात की त्या बैलाला लागायला नव्हता पाहिजे होता. काय बोलाल? म्हणजे काय मागणं मागाल देवाकडे लवकर बरा व्हावा तो बैल? कारण तुम्ही बघितलंय तुमच्या विचारला दोन्ही जणांना मी. आपले एलियनला धरून हे होता गौरव भाने, त्यांना पण विचारला. ते त्याच्या एलियनच्या नाही लागला, पण ते दातिवलीवाल्यांच्या बैलाच्या लागला. त्यांना स्वतः मी विचारला जाऊ सुलतानला. ते बोललं दादा लागला थोडा पायांच्या मार बैलाच्या. तर मी नेऊन बघितलं थोडासा, काय ना बैल म्हणजे होईल, पण लागला मार त्याच्या थोडा. बरोबर. आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की राहुलभाई पाटील यांच्यासोबत गाड्या होत. मला वाटतं याच्या आधी मला वाटतं काकारवालच्या मैदानामध्ये तुमचा मथुर आणि बादल गाडी बादल पळाली होती गाडी. आणि मग येणाऱ्या कालामध्ये बादल तर खूप जास्त गती लागली. मग का ना पैरा झाला परत? नाही झाला. त्याही मागितला कधी. तर आम्ही 3-4 वेळा फोन केला होता, 4-5 वेळा. अजून एक वेळा आहे इच्छा मथुरमध्ये पालाची. एकच वेळ खाली दिला पाहिजे ते आम्हाला. काही नाही यावर बैल त्या बैलामध्ये पालाची एक वेळ इच्छा आहे आम्हाला. एलियनमध्ये पण पडलो आम्ही. बरोबर. कारण कुठेतरी ना बादल पण आताच्या घडीला म्हटलं ना खूप जास्त गती लावतोय. खूप मोठा संघर्ष करून आज इथपर्यंत उभा राहिलाय. काय बोलाल त्याच्यासाठी? बघा गुलाल घेऊन तुमच्या समोर उभा आहे तो. संघर्ष काय आता कधी असा चालत राहतो. म्हणजे आता लंपी यायच्या बसून तर आता बैल थोडा आज गरमी जास्त सहन होत बैलाला. आता बैलगाडा संघटनेने जो नियम काढलाय मला वाटतं आजच्या मैदानामध्ये बाईट पडले ते बरं झालं. त्याही आता संध्याकाळचे 3च्या नंतर थोडा थंडा वातावरण होतो. पण ज्या बारीकल्या गाड्या आहेत समजा, जो टायमिंग आहे समजा बाबा आता 7ला यायचे लोक तर समजा 10ला तरी चालू व्हायला पाहिजे गाड्या, तर गाड्या होतील ना. तर संध्याकाळचे काय ते ग्रुप त्यांचा चालतो का बाबा माझी गाडी राहिली ना याची गाडी राहिली, मग ते लय हे होतो. बरोबर. आता काही दिवस म्हणजे झाल्या आता या चर्चा नव्हत्या ग्रुप, पण मला वाटतं आता पुन्हा मैदान होल्यानंतर त्या होऊ शकतात. कारण कुठेतरी संध्याकाळी बघा खूप जास्त गर्दी पण होते.
संध्याकाळी वापस त्याच होणार आहे. लोक 1-2 वाजताच निघतील घरची जेवू घाऊन, मग वापस त्याच होणार आहे. उलटा ह्यो नेम पण चांगलाच होता का तर कोणची गाडी राहीत नाही. समजा बाबा 2चा टायमिंग आहे त्यांचा, भले 1-1.25 तास ते वाढवत आणि 3-3:15 वाजले तरी पण त्या गाड्या कोणाच्या पूर्ण राहीत गाड्या नाही, पूर्ण होऊन होतात. जात्यान हो, गाड्या. बरोबर आहे. आणि काय बोलतात बादल विषय, आता जसा फेऱ्या काढल्यानंतर आज खिरकालीला पळवण्याचा निर्णय अचानक म्हणजे अचानक म्हणजे आतिश पाटीलला केला फोन, ते बोलतो त्यांची गाडी तिकडे पलवणार होतं. ते पलवाची या तुम्ही इकडे, तर ते आले आपल्याला. रीटगडचं पण मैदान आहे. हा, ते आले इकडे बरोबर. पलवासाठी. चला, आता जो सुलतानला मार लागलाय आपण लवकर सांगू देवाला की त्याला पण लवकरच बरा होते. बादल आणि सुलतान पण मला वाटतं की येणाऱ्या कालामध्ये नियोजन होऊ शकतं. नाही झाली ती बात आमची, त्या लोकांचा फोन आला तर काहीतरी आशिष पाटील मांगरोलचा तो मित्र आहे माझा, ते आमच्या दादाच्या पोराला सुरतला फोन केला तर वाटतं. ते इथं मी बोललो त्याला कर, तर तेवढ्यामध्ये त्यांचा काय पायरा झाला वाटतं, गटाला काहीतरी बोलत होते ते. कोरेगावला पळाली का? हां, तर ते बघू आता भविष्यात ती गाडी पण पळल, बादल आणि तो सुलतान. चांगला वासरू पाला तो त्यांचा पण. चला, शुभेच्छा. तिथे थांबूया, कारण कुठेतरी आता जास्त मोठ्या मोठ्या मुलाखती नको, कारण आपण दुपारी आता मुलाखती करतो. दुपारी पण चला, तर तुम्हाला पण धन्यवाद दादा. शुभेच्छा.